नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तो मैत्रिणींनो बघा, आज साधी आणि सोपी तुम्हाला असा छान असा वाम मच्छी बनवण्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत. तो कसा तयार करणार आहोत हिरव्या मिरचीचा मी तो तुम्हाला दाखवत आहे. साधा आणि सोपा आणि एकदम छान अशी टेस्टी लागणारी वामची भाजी आज आपण बनवणार आहोत. पाट्यावर मसाला वाटून. तर पाट्यावर मसाला वाटल्याची चव वेगळी असते आणि मिक्सर मधली वाटल्याची वेगळी असते. टेस्टी अशी भाजी वाम मच्छीची काळ्या मसाल्याची आपण बनवणार आहोत. तर काळा मसाला त्याच्यासाठी मी कसा काढलेला आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्यासाठी हा आपण लसूण घेतलेला आहे. हे बघा मैत्रिणींनो, आपण हा खडा मसाला घेतला, धने घेतले आणि हा कांदा कापून घेतला आणि एक खोबरं घेतला आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. लाल तिखट काय मी टाकणार नाही आणि हा मसाला आपण घेतलेला आहे. तर बघा, ह्या पद्धतीने मी हा मसाला काढलेला आहे. आता तुम्हाला हा कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे. तर सर्वात प्रथम आपण कांदा भाजून घेणार आहोत. मैत्रिणींनो, सर्वात प्रथम आपण तवा ठेवलेला आहे. तव्यावर आपण तेल टाकलेलं आहे कांदा भाजण्यासाठी. आता आपण त्याच्यावर कांदा टाकणार आहोत. मस्त अशी झणझणीत आणि छान असा मसाला चवदार लागणारा कोणत्याही भाजीला वापरा तुम्ही. वांग्याच्या, काळ्या वांग्याच्या, मटणच्या किंवा काळ्या भाज्या कोणत्याही करण्यासाठी हा मसाला मी तयार करत आहे. गावाकडे ह्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर आता आपला कांदा हा छान असा भाजून घेणार आहोत. मसाल्यासाठी लागणारा हा काळा कांदा. तव्यावरचा मसाला, पाट्यावरचा मसाला दाखवणार आहे तुम्हाला वाटून आणि बनवून. त्याच्या आपण काळ्या मसाल्याची वामची भाजी अशी छान अशी झणझणीत आणि चमचमीत बनवणार आहोत. छान असा आपला हा कांदा भाजलेला आहे लाल सरक आणि लाल जरत असा मस्त चॉकलेटी असा लालसर आपण कांदा भाजून घेतलेला आहे. जास्त कांदा जर काळा केला तर मसाला हा कडसर लागतो. तर ह्या बघा, ह्या पद्धतीने आपण कांदा भाजलेला आहे आणि आता आपण थोडा गॅस बारीक करून घेणार आहोत. तर हे बघा मैत्रिणींनो, आता याच्यात आपण तेल टाकलेलं आहे. आता तेल टाकलंय तर तेलात प्रथम आपण काय टाकणार आहोत तर धने टाकले. तर छान असे धने भाजून घ्यायचे लालसर. तर हा मसाला कसा तयार करतात, साधा आणि सोपा. वामच्या कोणत्याही भाजीसाठी काळा मसाला लागणारा मी तुम्हाला मागच्या रेसिपीमध्ये दाखवलेला आहे. तर तो लाल मिरच्यामध्ये होता आणि हा हिरव्या मिरच्यामध्ये आहे. तर आता बघा, हे धने असे लालसर मस्त भाजलेले आहे. आता मैत्रिणींनो, आपण याच्यामध्ये खडा मसाला टाकणार आहोत. आता हा खडा मसाला छान असा आणि गॅस बारीक करून घ्यायचा शक्यतो. हे बघा, उडायला लागला तो तडा असा मस्त असा हलवून घ्यायचं. आता हा बी छान लाल झालेला आहे. आता मैत्रिणींनो, मी त्याच्यात लसूण टाकणार आहोत. आता हा लसूण छान असा मस्त भाजून घ्यायचा. म्हणजे जास्त नाही भाजायचा, लसणाची चव जाते. तर म्हणजे लसूण बी हा थोड्याच प्रमाणात भाजायचा आणि मस्त असा खमंग असा आपला मसाला हा बघा लाल जरत असा भाजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. लाल मिरच्याचा वेगळा आणि हिरव्या मिरच्याचा वेगळा मसाला बनवत आहे. आता ह्या तुमचा हिरव्या मिरच्या झालेल्या आहेत. हे असं मस्त भाजून घ्यायचा. गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे मसाला पूर्ण जळतो. आता हा मसाला असा बाजूला काढायचा, एका साईडला करायचा म्हणजे मसाला हा जळणार नाही. त्याच्यानंतर मी थोडंसं खोबरं आणि आपल्या लसूण ठेचून घेतलेला आहे. तर आता खोबरं आणि लसूण थोडासा ठेचलेला तो चांगला भाजणार आहे. हे असं मस्त खमंग असा भाजायचा लाल जरत.
हे बघा असं सगळं उडायला लागलंय. तर हे असं छान असं भाजून घ्यायचं. आता हो मसाला सर्व आपला झालेला आहे तयार. आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि मसाला एका ताटलीत आपण काढून घेणार आहोत. खमंग आणि असा मस्तपैकी खरपूस असा मसाला आपण भाजलेला आहे हिरव्या मिरचीमधला. तर हे बघा या पद्धतीने असा मसाला भाजला. आता मैत्रिणी याच्यात थोडीशी डाळ भाजणार आहोत. तर डाळ का भाजणार आहोत मैत्रिणी आपण, कारण भाजी ही घट्ट होते आणि छान लागते, टेस्टी लागते. थोडीशी अशी डाळ बी भाजून घेणार आहोत. हे बघा मैत्रिणी खमंग असा भाजलेला मसाला मी काढलेला आहे. हे बघा ह्या पद्धतीने असा मसाला भाजून घ्यायचा आहे. आता डाळ काढून घेणार आहे आणि खोबरं भाजून त्याच्यावर टाकणार आहोत आपण. हे बघा मैत्रिणी आपली डाळ ही खमंग आणि अशी खरपूस भाजलेली आहे. भाजी घट होण्यासाठी वाम माशाची काळी भाजी, कोणतीही काळी भाजी करा त्याच्यासाठी लागणार. तर आता आपण डाळ बी काढून घेणार आहोत. आता हे बघा खोबरं आपण छान असं गॅसवर भाजून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने खोबरं बी चांगलं भाजलेलं आहे. हे बघा मैत्रिणी असं छान हे बघा मैत्रिणी असं छान असं खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे. तर ह्या पद्धतीने खरपूस आणि खमंग असा मसाला आपण तयार करायचा आणि मस्त असा पाट्यावर वाटून किंवा तुमच्याकडे पाटा नसला तर मिक्सर वाटून याची भाजी करून बघा आणि खाऊन बघा. इतकी टेस्टी आणि छान लागते. पण पाट्यावरची भाजी ही वेगळीच चव असते. तर आता बघा मैत्रिणींनो याच्यात आपण वरून हळद बी टाकणार आहोत. तर या मसाल्यात हळद बी टाकणार आहोत आणि मीठ बी टाकणार आहे. आपल्याला हा मसाला पाट्यावर वाटायचा आहे. हे बघा मीठ बी टाकलंय आणि याच्यावर आपण कोथिंबीर बी टाकणार आहोत. तर हे बघा ह्या पद्धतीने असा मी काळा मसाला खरपूस आणि खमंग काढलेला आहे. तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही काढा आणि वाटून बघा, खाऊन बघा. पाटा असला तर पाट्यावर आणि पाटा नसला तर आपल्या मिक्सरवर वाटून बघा. छान अशी टेस्टी भाजी बनल्या जाते. आता हा मसाला मी पाट्यावर वाटणार आहे. तर बघा मी कसा मसाला तयार करते आणि कशी वामची भाजी एकदम छान अशी टेस्टी बनवत आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बघा मैत्रिणी चला आता आपण मसाला वाटून घेऊया. तर आता याच्यावर कोथिंबीर ठेवलेली अशीच ठेवायची आहे म्हणजे या साईडला. ते बघा गावाकडे असा मसाला आम्ही पाट्यावर काढला जातो. अशा मसाल्यापासून आम्ही वांग्याची भाजी बनवली जाते, काळी मटणची भाजी बनवली जाते आणि काळ्या भाज्याच्या पासून बनवल्या जातात. तर आज मी साधा आणि सिंपल हा मसाला तुम्हाला कसा तयार केला हा दाखवलेला आहे आणि आता मी पाट्यावर हा मसाला वाटून घेणार आहे. तर हे बघा मैत्रिणी आपला साधा सोपा आणि छान असा कुर्दाचा पाटा आपण स्वच्छ असा धुवून काढलेला आहे. तर सर्वात प्रथम आपण खोबरं हे ठेसून घेणार आहोत. तर आता खोबरं कसं ठेचतंय बघा. पाट्यावरच्या भाजीला असं खोबरं ठेसावं लागतं पाटावर. तर असं खसा असं छान असं खोबरं याच्यावर ठेसून घेणार आहे. असं बारीक असं मस्त ठेसायचं खोबरं. तर ते उडल्यामुळे ना जरा हे होतं. तर ते एका हातात कॅमेरा असल्यामुळे मला हे होतं, धरता येत नाही ना, त्याच्यामुळे एकाच हाताने मी ठेसत आहे. आता बघा मी असं बारीक असं छान असं ठेसलं आहे. या पद्धतीने बारीक पहिलं खोबरं ठेसायचं पाटावर मसाला वाटताना. पहिल्याच्या जमान्यात काय हळद ठेसायची, पण आता आपण हळद पावडर टाकतो. तर मी हळद पावडर वरून टाकलेली आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता बघा आपण असं छान असा मसाला थोडा थोडा घेऊन असा मस्तपैकी वाटणार आहोत. साधा आणि सोपा. पाट्यावरची कोणची बी भाजी काळ्या मसाल्याची खूप छान लागते मित्र. तर बघा
आता मी प्रथम एकाच हाताने दाखवते, कारण कॅमेरा हे मोबाईल असल्यामुळे. मग नंतर मी दुसऱ्या हाताने पकडून तुम्हाला दाखवते, कोणाला तरी देऊन मोबाईल. तर हे बघा, असं ह्या पद्धतीनं असा कसा मस्त असा मसाला. आणि हा मसाला वाटताना मसाल्यामध्ये मीठ टाकायचं. कारण का मैत्रिणी, मसाल्यात मीठ टाकायचं. आपण जर ह्या मसाल्यात जर मीठ टाकलं तरच पाट्यावर हा रगडला जातो. आणि जर आपण मीठ नसलं तर लवकर मसाला रगडत नाही. तर हे बघा, ह्या पद्धतीने सर्व असं आपण वाटून घेणार आहोत. हे बघा, मी किती एका हाताने किती बारीक केला बघा. खसा खसा असा. तर छान असा मस्त. आज म्हणलं चला वाम आणले, रविवारचा संडेचा दिवस होता. म्हणलं आज मस्तपैकी वाम छान असे झणझणीत आणि चमचमीत पाट्यावर मसाला वाटून अशी भाजी बनवायची होती. हाय, तर हे बघा, ह्या पद्धतीने असा सर्व मसाला वाटणार आहोत. कसा भाजला ते तुम्हाला दाखवलं आणि कसा वाटायचा ते बी दाखवलं. हे बघा, एका हाताने मी किती कसा मसाला वाटत आहे. कॅमेरा हे मोबाईल पकडायलाच नाही कोणी ना. तर एका हातात माझा मोबाईल आहे आणि एका हातात मी मसाला वाटत आहे. हे बघा, असं वरून पाणी टाकायचं थोडं थोडं. म्हणजे का पाणी टाकायचं, आपण जर पाणी टाकलं त्याच्यात मग तो बारीक वाटला जातो, नाही तर मग नुसता घसारला जातो. आपण थोडीशी कोथिंबीर बी टाकायची असे. बघा, अशी थोडीशी कोथिंबीर बी टाकायची वाटायला. हे बघा, तर ह्या पद्धतीने मी सर्व मसाला वाटणार आहे. तर कसा मसाला तयार केला मी तुम्हाला दाखवलेला आहे, भाजलेला आणि वाटलेला बी तुम्हाला दाखवत आहे. सर्व मसाला हा असा घ्यायचा, परत असा करायचा आणि त्याच्यावर हे पाणी टाकून मस्त असा वाटायचा. तर आता हे सगळा मसाला असा बारीक 2 हातांनी मी करते. हे बघा, ह्या पद्धतीने मसाला असा वाटायचा आहे. ह्या पद्धतीने असं सर्व मसाला आपण वाटून घ्यायचा. असा छान असा भाजी बघा, खाऊन पाट्यावरच्या मसाल्याची चवदार आणि झणझणीत आणि चमचमीत. बघा, असा पाट्यावरची टेस्ट वेगळीच लागते मैत्रिणी. बघा, 5 मिनिटात आपला मसाला तयार. या पद्धतीने मी मसाला तयार केला आणि वाटून तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, बारीक बी होतो, पटापटा पटापटा बारीक होतो. आपल्या वाटण्यावर असतं. आपण जर चांगलं वाटलं ना तर छान. तर ह्या पद्धतीने आज आपण मसाला पाट्यावर वाटून तळून घोळून आणि छान अशी काळ्या मसाल्याची वांची भाजी बनवायला. हे बघा, हे बघा मैत्रिणींनो, तर ह्या अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार झालेला आहे.
साधा आणि सोपा. तसंच राहू. तर हे बघा, या पद्धतीने मी मसाल्याचा कसा गोळा तयार केलेला आहे. बघा किती छान असं वाटलंय. हे बघा, आता हा मसाला आपण हे बघा आपला वाटून झालेला आहे. आता आपण पाणी काढणार आहोत पाटावरचं. तर आता हा पाटा कसा धुवायचा बघा. असं वरून पाणी टाकायचं थोडं आणि असं घेऊन पूर्ण मसाल्याचं पाणी ह्या ताटात आपण असं टाकणार आहोत. आता हे सर्व मसाला आपला थांबा. तर हे बघा असं छान असा आपला मसाला तयार झालेला आहे. तो बघा मैत्रिणी, ह्या पद्धतीने मी मसाला काळा असा छान मस्त वाटला आणि तयार केला. त्या पद्धतीने तुम्ही करा. हा चॅनलला लाईक करा. आता आपण पाटा बी धुवून ठेवणार आहोत. तर हे बघा आपला पाटा आता हा स्वच्छ आपण धुतला आणि आपला मसाला वाटायचं झालेला आहे. तर आता ह्या मसाल्यापासून आपण काळ्या मसाल्याची छान अशी वामची भाजी बनवणार आहोत, साधी आणि सोपी. तर चला मैत्रिणींनो, आता आपण भाजी बनवणार आहोत. हे बघा मैत्रिणींनो, छान अशी मस्त छान अशी ताज्या आणि एकदम छान वाम ही आणलेले आहे. तर आता ही वाम मासा म्हणजे हा वाम मासा असा छान फ्रेश असा आहे आणि हा स्वच्छ असा आपण 3 ते 4 पाण्याने धुतलेला आहे. तर आता बघा हा स्वच्छ धुतला आणि याचा वास नाही येऊ म्हणून याच्यात काय टाकायचं, आपण हळद टाकायची आहे अशी आणि मीठ टाकायचं आहे. ते बघा असं मीठ टाकायचं आणि लवकर शिजावा आणि चविष्ट लागावा त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि छान असं सर्वांना लावून घ्यायचं. म्हणजे वामचा वास येत नाही. तेलामुळे वाम मासा लवकर शिजतो आणि हळदीमुळे वामचा वास नाही येत आणि मिठामुळे चविष्ट लागतं. तसे 3 प्रकार टाकायचे. हे बघा फ्रेश अशी एकदम छान अशी फ्रेश ही आपली वाम मासा झालेला आहे. आपण धुवून काढलेला स्वच्छ आणि त्याला हळद मीठ आणि तेलाची धार लावलेली आहे. आता असं ह्या पद्धतीने वास वगैरे नाही येऊ आणि छान चविष्ट लागावा आणि शिजावा त्याच्यामुळे आपण तेल हळद मीठ असं लावलंय. आता चला आपण वामची भाजी कशी बनवूया काळ्या मसाल्याची पाट्यावर मसाला वाटून. तर ती तुम्हाला आता मी दाखवत आहे. काळे मसाले वामची भाजी बनवण्यासाठी आणि त्याच्यात हा कढीपत्ता आपण टाकलाय. तर आता हा कढीपत्ता चांगला तडतड करून घ्यायचा. कालवणाला चव येण्यासाठी कढीपत्ता हा तडतड करायचा, तळून घ्यायचा. आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत कढीपत्त्यानंतर, हे बघा हा मसाला आपण टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण थोडासा हा मसाला लावून टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर मैत्रिणी आपण आपला जो वाटलेला मसाला हा गोळा आता ह्या मसाल्यात असं छान असं परतून घ्यायचं. सर्व मसाल्याचा चांगला परतून घ्यायचा आणि चांगला शिजवायचा. जर मसाला चांगला शिजला तर भाजी एकदम टेस्टी आणि चवदार होते. तर आज आपण पाट्यावर वाटून काळ्या मसाल्याची वामची भाजी कशी बनवत आहे ही तुम्हाला मी दाखवत आहे. तर बघा या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी आणि सोपी, झणझणीत आणि चमचमीत, तोंडाला चव वाढवणारी अशी आपली काळ्या मसाल्याची मस्त अशी छान अशी भाजी मी पाट्यावर मसाला वाटून बनवत आहे. मसाला कसा काढला तो बी तुम्हाला मी दाखवलेला आहे. तर आता आपला हा मसाला गदा असं छान असा गदा शिजू द्या. मसाला जेवढ्या प्रमाणात शिजला आणि ही तरी आली त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडंसं मसाल्याचं जे पाणी काढलेलं होतं पाट्यावरचं ते टाकणार आहोत. तर पाट्यावरचं जे पाणी असतं मसाल्याचं ते खूप टेस्टी असतं. त्याने भाजीला चव येते आणि छान हेही लागतं. तर आता बघा
हे आपलं पाट्यावरचं पाणी. आता हे टाकलं आपण त्याच्यामध्ये. अजून मसाला छान असा परतून घ्यायचा आणि छान असा शिजू द्यायचा. वाम परतून बिरतून नाही घ्यायची, कारण वाम काय करता, काही जण परतून घेता आणि परतल्यानंतर मग ती परत पूर्ण अशी शिजल्या जाते आणि पुन्हा भाजीतच शिजल्या जाते आणि चव लागत नाही. म्हणजे चव कशी, म्हणजे एकदम अशी पूर्ण असे खंड निघत नाही, तुटलेले निघतात पीस. तर मग त्याच्यासाठी हे बघा असं आता किती छान असा मसाला बघा, हिरवा कलरचा, मस्त काळसर हिरव्या कलरचा मसाला आपला तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये ना मीठ टाकणार आहोत चवीसाठी थोडंसं. परत एकदा छान असं हलवून घेणार आहे, कारण मीठ सगळीकडे पांगलं पाहिजे, नाही तर एकाच ठिकाणी मीठ असल्यावर काय ते एकाच ठिकाणी पिसला चटकून जाईल. आता आपण बघा गॅस थोडा कमी करणार आहोत आणि हे जे आपण जे हे पीस फ्रेश असे चांगले धुवून मीठ हळद आणि लावलेले हे असे आपण त्याच्यात सोडणार आहोत हळदीच्या पाण्यामधले. हे बघा किती असं वाटतं किती खावा, झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी बनवणारा. हे बघा असे हे पीस छान असे परतून घ्यायचे आपण या मसाल्यामध्ये. हे बघा ह्या पद्धतीने असे छान परतवायचे आणि एकाच साईडला असं छान असं गरम पाणी ठेवायचं, म्हणजे ह्या भाजीवरती आपल्याला सोडायचं आहे गरम पाणी रशासाठी. आता हे बघा असं थोडंसं आपण झाकण ठेवूया. थोडं गदा झालं, हे बघा आता गदा होणारच आहे. आणि गरम पाणी त्याच्यानंतर गरम पाणी असं त्याच्यावर सोडायचं आहे. पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे असं. तर ह्या पद्धतीने बघा झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त आपली पाट्यावर मसाला वाटून काळ्या मसाल्याची वामची भाजी खाऊन बघा, करून बघा, इतरांना चाला. पुन्हा अशी भाजी करून खातात, इतकी छान. जर तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरवर वाटा, पण अशी भाजी करून पहा, खाऊन पहा. तर मी कशी बनवली आहे. आता आपण पाणी वगैरे सर्व टाकलेलं आहे, हलुंडी घेतलेली आहे मस्त अशी छान. आता आपण त्याला शिजण्यासाठी झाकण ठेवणार आहोत. तर चला मैत्रिणींना आता आपण ताट काढून बघूया. हे बघा वामची भाजी अशी खळखळा अशी छान अशी उकाळलेली आहे. तर आता आपण परत एकदा असं छान असा हलवून घेऊया. अजून काय वाम मासा शिजलेला नाही. तर ह्या पद्धतीने बघा असं थोडंसं शिजलं मग थोडं कमी करायचं. तर असं सणसणीत आणि झणझणीत अशी छान गरमागरम आपली वामची भाजी आता तयार होत आहे. आणि अर्क उतरण्यासाठी, म्हणजे त्या माशांचा अर्क उतरतो शिजल्यानंतर, त्याच्यासाठी गॅस असा थोडा बारीक करून ठेवायचा. साधी आणि सोपी मैत्रिणींनो आपली ही वाम माशाची भाजी मी कशी बनवली आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तर अजून ते उकळत आहे. तर बघा ह्या पद्धतीने अशी छान मस्त अशी भाजी बघून वाटलं पाहिजे किती खावा. तर या पद्धतीने बनवली, तुम्ही बनवा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी आणि सोपी. आता मी गॅस कमी करणार आहे, म्हणजे भाजीवर तरी यायला सुरुवात होईल. गॅस कमी असला ना तर तरी येते आणि फास्ट करून गॅस कमी करायचा. फास्ट झालेला असतो ना उकाळ्याला, मग तो कमी करायचा. हे बघा अशी भाजीवर अशी छान अशी तरी यायला सुरुवात होते. तर आता आपली मच्छी छान अशी शिजलेली आहे. गरमागरम भाजी आपली प्लेट आपण तयार करत आहोत. तर चला ही भाजी आपली तयार झालेली आहे. साधी आणि सोपी वाम मच्छीची भाजी. छान अशी आपली भाजी तयार झाली. वाम काळ्या मच्छीची वामची भाजी छान अशी मस्त. हे बघा किती छान अशी तरी आलेली आहे त्या भाजीवर. तर ह्या पद्धतीने वामची पाट्यावरचा मसाला वाटून अशी झणझणीत आणि चमचमीत अशी वामची भाजी कशी बनवली मैत्रिणी ती तुम्हाला
मी दाखवलेली आहे। तर हे बघा मैत्रिणींनो, आपली भाजी तयार झालेली आहे। वाम माशाची मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त। हे बघा मैत्रिणींनो, भाजी आपली अशी छान मस्त तयार झालेली आहे। तर चला आता वाम भाजी आपण बाजरीच्या भाकरी आणि पोळ्यांबरोबर एकदम मस्त आज खाणार आहोत। तर चला मैत्रिणींनो, या जेवण करण्यासाठी पोळ्या आणि बाजरीची भाकर आणि भात आणि कांदा आणि मस्त लिंबू आणि काळ्या मसाल्याची मस्त झणझणीत आणि चमचमीत पाट्यावरची वामची भाजी। चला मैत्रिणींनो, मी लवकरात दुसरी रेसिपी घेऊन येत आहे।